शर्यतीतील शेवटची मॅच. टॉस जिंकला आपण तर या वेळेला संद 40+ संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. आमंत्रित केलं बॅटिंगसाठी उंबाडे 40+ संघाला. टॉस त्यांनी जिंकला का? उंबाडेवाल्यांनी टॉस जिंकलाय नक्कीच. खरं का आम्ही देखील इथे नव्हतो, आमचा लंच ब्रेक होता. तर शुभम पवार डीजे ऑपरेटर या. टॉस जिंकलाय उंबाडी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संद 40+ संघ क्षेत्ररक्षण करतोय. का मॅच जिंकली जाते संघाने. मनोज खंडागळचं षटक टर्निंग पॉइंट ठरलं. सामना सुरू होतो यावेळेला. सलामीची जोडी अविनाश कारभारी आणि आपण सुरेशला पाहू शकता. सुरेश भंडारी बघा पारितोषिक येते. तर लोकेश निंबोरे खांडवाळ MP यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. नाही षटकाराच्या बाहेर जो कोणी झेल घेईल त्याला 500 रुपये. ऐवा झेलसाठी 500 रुपये. सामना सुरू होतो. विनोद गोलंदाजी मार्कवर. सायकल अविनाश. ओ पहिला चेंडू पायचित्त स्ट्रॉंग अपील. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणला या वेळेला. प्लम LBW बॅटर बाद. मॅचची गोल्डन विकेट. अविनाश कारभारला इथून मात्र बाद व्हावं लागतंय. पहिला चेंडू खूप चांगली पिचिंग होती. लाईन खूप चांगली होती. मिस्टॉमर पडल्यानंतर चेंडू आला होता आणि तेच पाहिलं पंचांनी. दशरथ अपडेतर खात्याने आणि बॅटर बाद. तो पद्माकर पवार या ज्यांनी आज आम्हाला उत्तम जेवण बनवून दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पद्माकर पवार या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. पहिल्या दिवसात शीळ 40+ संघ, दुसऱ्या दिवसात खंबालपाडा 40+ आणि आजच्या दिवसात कोणता संघ पोहोचतो पाहिजे टॉप 3 मधला. म्हणजे नंतर ड्रॉ देखील होईल आणि तिथून एक संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. त्यानंतर सेमीफायनल आणि नंतर मग मेगा फायनल. योगेश पंजे आलाय. लोकेश निंबोरे खांडवाळ MP जो कोणी षटकाराच्या बाहेर झेल पकडेल त्याला 500 रुपये. क्या बात आहे. कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. विनोद गोलंदाजी मार्कवर. शकला योगेश. ओ चांगला चेंडू. हा देखील चेंडू वेगाने शरीराच्या दिशेने आला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. लोकेश निंबोरे भावी नगरसेवक. मला वाटतं तलोजाची सरबत आली आहे ना. आय स्पॉट वर नंतर स्पॉट तर तसाच वाचतोय. 30-30 ते सरबत. तलोजा सरबत देखील आली. स्ट्रायकरला सुरेशला आपण पाहू शकतो. सुरेश भंडारी. सुरुवात दमदार झाली संद 40+ संघाच्या बाद. एक बाद एक. ऑन साइडला टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सशिकान आहेत बघा शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तसं का 2. लोकेश निंबोरे खांडवाळ MP यांच्या माध्यमातून जो कोणी ऐवा झेल पकडेल त्याला 500 रुपये. भावी नगरसेवक विनोद तो सुरेश. हो चांगला चेंडू होता यावेळेला. योगेश पंजेला समजत. हॅलो बॅटर बाद होतो यावेळेला. खूप चांगला झेल पकडला तो. देखील वाटप केलं जातं बघा. सीतेपेय गरमीमध्ये सरबत आणि तलोजा वासींचा सरबत म्हणजे मेजवानी चांगली सरबत. काय गोलंदाजी केले ते विनोदच्या मध्ये. बघा 2 बॅटर त्यांनी बाद केले त्या षटकामध्ये. धावा दिल्यात फक्त आणि फक्त जर विचार केला तर 2 बाद 2.
उंबारडे 40+ संघ बॅटिंग करण्याचा निर्णय अंगलट आलाय. संघ नायक येतो निलेश जाधव येतो यावेळेला. निलेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. विनोद निलेश राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. आमच्या समालोचक कक्षा एंडकडून म्हणजे आपण तर पडले एंडकडून इथून संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल आपण दातरी संघ बरोबर. हो वेल लेप केलाय सोडून दिलाय. खरं चांगला चेंडू होता छेडछाणी. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकाची 2/2. दोन बाद दोन अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लोकेश निंबोरे खंडवाळ MP भावी नगरसेवक त्यांच्या माध्यमातून जो कोणी आयवा झेल पकडे त्याला 500 रुपये आणि कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. गिरीश पाटील लेफ्ट अमर आहे. स्ट्राईकला सुरेश. हो चांगला चेंडू पडल्यानंतर बघा चेंडू सरळ निघून गेलाय. चांगलं यष्टिरक्षण. गणेश आपण सरबतचा स्वाद घ्या. परेश गणेश पंकज आपण देखील. हो चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नाही चांगली स्पर्धा. प्रथमच आम्ही बघतोय की खेळाडूंसाठी सरबतचं आयोजन केले गेले आणि ते देखील तलोजा सरबत प्रसिद्ध सरबत पाइनॅपल सरबत. ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. गुड कॅच. उंबारडे 40+ संघ धावा येत नाहीत. शक्ती येतो नवीन बॅटर. 2 बाद धावसंख्या आपण पाहू फक्त 2 आहेत. बॅटर बाद झाले तब्बल आपण तर 3 बॅटर बाद झाले. शक्ती आले. विशाल मडवी आले. गिरीश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारत होते. सतीश ते खूप चांगला झेल घेतला मिडॉनला. खेळाडू कमी आहेत पण तरी देखील चांगली कामगिरी करतोय संदप 40+ संघ. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारत होते गिरीश पाटील. स्ट्राईकला विशाल मडवी. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. जोपर्यंत चेंडू शॉर्ट पॉइंट लेग रिजन मध्ये फीड होईल डीपला तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले जाऊ शकत. आपण 3 बाद 3. 3 बाद 3 अशी धावसंख्या. नाही इथून जर संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल. आपण दुसऱ्या फेरीमध्ये जातील 40+ संघाबरोबर. हा चेंडू देखील पडल्यानंतर जास्त बाहेर निघालाय. पंच वाईट शिकून करतायत. म्हणजे दुर्वास सीळ आणि खंबालपाडा संघ जर आपण मॅच पाहत असाल तर मैदानाच्या दिशेने वाटचाल करा. खरं मॅचेस जर कधी लवकर झाल्या 2 तर मात्र मग थांबावं लागेल. गिरीश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्राईकला निलेश जाधवला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतो कारण डावखोरे गोलंदाज आहेत. थोडासा अँगल क्रिएट करून गोलंदाजी करतायत. चेंडूला जास्त करून आपण तर पडल्यानंतर ते बाहेरच काढतायत. सुभाष पाटीलला देखील आपण पाहू शकता. SP ला मित ट्रॉफी सेंटरचे ओनर. प्रचंड मेहनत त्यांची देखील आपण पाहू शकता शॉपसाठी आणि त्यातून वेळ काढून गावासाठी क्रिकेट खेळतात. त्याला धन्यवाद देऊ. तो बॅकपुढे जाऊन काट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये जोपर्यंत
पुन्हा गोलंदाजी मार करतो विनोद येतोय, ज्याने पहिल्या स्पेल मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त धावा दिल्या त्या 2 धावा 2 बॅटर बाद केले ते दुसऱ्या स्पेल मध्ये. जसं की धावफलकात आपण पाहू शकता उंबाडे 40 प्लस संघ तब्बल 2 षटकाच्या समाप्तीत 5 धावा धावफलकाती लागल्यात, गडी झाल्यात बाद तब्बल 4. कुठेतरी चांगली सुरुवात झाली नाहीये. इथून जर धावा कमी आल्या तर मॅच लवकर संपेल. त्यामुळे जर खंबालपाडा संघ आपण मॅच पाहत असाल किंवा कोणता तुमचा खेळाडू ऑनलाईन असेल त्यांनी मॅच पाहत असाल तर आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करा. 3 विकेट झाले. तर सीड संघ जर आपण मॅच पाहत असाल तर मैदानाच्या दिशेने वाटचाल करा. तर इथून आता 18 चेंडू मध्ये किती दुर्वा सालीमकर जरा आपण लवकर भोजन करून आमच्या दिशेने वाटचाल करा. जरा समालोचन कक्षाच्या दिशेने वाटचाल करा लवकर. विनोद गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षांकडून स्ट्रायकरला आपण पाहू शकता निलेश फुलटॉस ऑन साइडला वळवला, चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून 1 धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय, 2 देखील झाले आहेत. आता तिसरी घेण्याचा प्रयत्न करतात का पाहायचंय, नकार दिलं यावेळेला. सतीश मिडविकेटवरून वेगाने जात आहेत का सतीशला माहिती थांबवणं फार गरजेचं आहे. चेंडूला खेळाडू कमी आहेत, जे खेळाडू त्यांच्यामध्ये ते खेळत आहेत. विरोध राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क करतो. स्ट्राईकला निलेश उडवलाय चेंडू यावेळेला हवेमध्ये, मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लोंगानोन क्षेत्ररक्षकाला विकेट मिळतं का पाहायचंय. गुड थ्रो मधू आहेत, बॅटर बाद, विशालला बाद व्हावं लागतं. काही गरज नव्हती मी तर म्हणेल. धावसंख्या धावफलकाती 4 बाद फक्त आणि फक्त 8 धावा. विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईकला निलेश फुल टॉस लॉफ केलाय. एसपी आले आहेत, प्रयत्न केले, फ्लॅट सपाट पाला स्टोक षटकार. कोरे खांडवा एमपीए आपण आता भावी नगरसेवक यांच्यामधून 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं बघा. लहान मुलांनी ते गमावलंय. सचिन ठाकूर तुमचा मुलगा आता जायला प्रयत्न करतोय. वेळ गेली, भात करपून गेलं, पाऊस पडून काहीच फायदा नाही. आता चेंडू गेलाय निघून. धावसंख्या धावफर कधी षटकाराने वाढते 14 धावा. गिरीश या आधी षटकार आणि आता थँक्यू डीजे धावा आल्यात. आता या चौकार बघा. दुर्वास अलीमकर जरा प्लीज आमच्या व्यासपीठाशी संपर्क सापडत समालोचन कक्षामध्ये जरा संपर्क साधा, कारण की आम्हाला जर थोडंसं माईक सेटिंग व्यवस्थित करून द्या, कारण सेल देखील थोडंसं डाऊन आहे, त्यामुळे सातत्याने माईक बंद पडतोय. लाईव्हवर बोलणं गरजेचं नाहीये, पण सूचना करतोय आम्ही तुम्हाला. फक्त थोडं सहकार्य करा. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता या वेळेला 18 धावा. विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला आपण निलेशला पाहू शकता. फुल टॉसचा फटका चांगला या वेळेला. क्षेत्ररक्षक मधू आहेत, जोपर्यंत लॉंगर जात आहेत, चेंडूला फीड करतायत. एकच धाव. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता 1 ने पुढे सरकते. 19 स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला. विनोद गोलंदाजी मार्कस टाकला. भास्कर पाटील आपण पाहू शकता. डावखुरे बॅटर, त्यामुळे क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. दुर्वा सालीमकर जरा थोडंसं आमच्यासाठी सहकार्य करा, मला थोडं प्लीज कॉपरेट करा जरा. भास्कर स्ट्रायकरला. विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क करतोय. दुसऱ्या स्पेल मध्ये आले. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पूल करायचा होता या वेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता या वेळेला 20 धावा.
3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला धावा दिल्या दफलकरती आपण पाहू शकता 20 पाण्याची मागणी केली जाते बघा पाणी घेऊन जाते जरा मैदानात शशांक आलाय संघ नाही घेतो यावेळेला शशांक गोलंदाजी मार्कवर दुर्वा जरा प्लीज तुम्हाला आमची नम्रतेची विनंती कॉपरेट करा थोडंसं जरा आम्हाला सहकार्य करा कुठे असाल तिथून या लवकर जरा शशांक फुलटॉस होता फक्त दिशा दिली यावेळेला पंच नोची खूण करतायत चेंडू चाललाय सीमारेषा पार धावसंख्या वेगाने वाढते यावेळेला 5 ने येणारा चेंडू आपण तर पंचांनी नो घोषित केला म्हणजे फ्रीट एकूण धावा धाव फलकर आपण पाहू शकता या वेळेला 5 ने 25 धावा 25 धावा धाव फलकरती पंजा आलाय येणारा चेंडू फ्रीट धावा 9 धावा आल्यात भास्करच्या बॅटमधून हा पंजा आलाय फ्रीटचा चेंडू आता भास्कर पाटील पाहिजे काय करतोय इथून चौकार षटकार मारतोय की शशांक त्यांना डॉट चेंडू फेकतोय भरपूर लांब जावं लागलं तर शशिकांत पाटील यांना चेंडू ओढण्यासाठी 25 धावा धाफलकाती लागल्या आहेत 4थं षटक प्रगती पथावर आहे शशांक ओ फ्रीटचा चेंडू वेगवान टाकलाय डॉट चेंडूची समाप्ती भास्कर पाटील स्ट्राइक घेतला शशांक राईट अप ऊर्ध्वगती मारा करतोय फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय चेंडू चालला या वेळेला 1 बाउन्स मिड विकेट सीमारेषा पार 55 षटक चौकार धावसंख्या दाखल का त्यामुळे पाहू शकता या वेळेला 29 पुन्हा एकदा उंच चेंडू गेलाय झेलची शक्यता आहे चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत पाहिजे आता तिसरी होते का 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत धावसंख्या दाखल 31 4थं षटक प्रगती पथावर आहे शशांक राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय वेगवान चेंडू बॅटरकडे प्रत्युत्तर नाही आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय डॉट चेंडूची समाप्ती होते शशांक तू भास्कर
हो ऑन साइडला स्वीप करायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. षटकार आले. तसेच बॅटर बाद आहे की धाव पूर्ण आहे. बॅटर बाद आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरके. दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नात बॅटर बाद झालाय. बाद होत आहेत. भास्कर बाद होत. नवीन बॅटर आहे तो यावेळेला आपण पाहू शकता. अरुण कारभारी. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 32. सुभाष आला अंतिम षटक घेऊन. विजय मास्टर दुर्वास जरा आपण असाल तर मैदानाच्या आमच्या समोरच्या कक्षामध्ये या. स्ट्रायकरला आपण पाहू शकता निलेश. अंतिम षटक 32 झाल्यात. सुभाष काय करतो पाहायचं त्या इथून. फुलटॉस आहे यावेळेला. लिडिंग घेऊन चेंडू मागे सरकला वेगाने. यावेळेला थोडसा डायव्हर्ट होऊन चेंडू थडमांच्या दिशेने वळण घेतला. सुभाष येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. 2 धावा इथून आपण तर कंप्लीट केलेत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकाती 34. इथून निलेशला तर आक्रमण करावं लागणार आहे. संदर्भ संघाची देखील बॅटिंग खूप चांगली. मधू आहे, सुभाष आहे, सतीश. उडवला चेंडू. यावेळेला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. आता धावा किती पाहिजे एकूण 7. 6 धावा. 7 मिळणार आहेत. धावाले धाव फलक आपण पाहू शकता. सुभाष गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता निलेश जाधवला आपण पाहू शकता. ऑन साइडला टर्न केलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. विकी इंगे यांचं आगमन होते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं रोख रक्कम 15,000. त्यांना विनंती करतो विकी इंगे या आपलं देखील हार्दिक स्वागत. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाला डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला 1 धाव कंप्लीट केली. पाहिजे दुसरी होते का. 2 झाले. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाहेर बाद होत आहेत. विकी हिंगे यांचं आगमन होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आम्हाला आपण तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइस त्यांच्या माध्यमातून लाभलेलं. त्यांना देखील विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. राजू भोईर आहेत. 43 झाले. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी.
सुभाष तो अरुण उंडी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला, एकदा कंप्लीट केले पाहिजे, दुसरी होते का आता इथून अरुण वेगाने निघाले आहेत, 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 10 सगळ्या 45 खरं चांगल्या धावा आल्यात, खरं धावा नव्हत्या 3 षटकामध्ये पण त्यानंतर धावा आल्यात. अंतिम चेंडू सायकलला आपण पाहू शकता, अरुण कारभारीला आपण पाहू शकता. फाचीचा विरोध लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 46-47 धावांचं लक्ष्य. पाचा इथून संदप 40+ संघ हे लक्ष्य पार करतो की उंबारडे 40+ संघ त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे जाऊया. डीजे मास्टर त्यांच्या बद्दल एक सुमधुर संगीत ऐकूया. चला लवकर फिल्डिंग लावा. तर स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्च एकदा या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट, ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट, आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमीच होत असते भेट. स्वागत आहे स्मृती चषक 20-25 दिवस 3रा सामना क्रमांक 5वा मैदानात सुरू आहे. पाटील 11 संत वर्सेस उंबर्डे 40+ मध्ये. उंबर्डेने प्रथम बॅटिंग केली आणि 46 धावा धावफलकावरती लावलेले आहेत. 47चं टार्गेट पूर्ण करायचे विजयासाठी संदप टीमला. तो उंबर्डे टीम आपण बघतायत
न्यू बॅटर शशांक मैदानावरती बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय निलेश. ओ चेंडू आत आला होता, कट करतायत बॅकवरती जाऊन पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने सीमा पार येतो हा चौकार. तर धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 8. 2 चौकार आतापर्यंत आलेले. ओ कव्हरच्या दिशेने फ्रंट फुटवरती ड्राईव्ह करतायत गॅप मधून चेंडू निघालाय सीमा रेषेच्या दिशेने. फिल्डिंग जबरदस्त आपण बघतायत आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुभाष पाटील SP मैदानावरती आपण बघतायत. त्याच्या सोबतीला शशांक आलाय. मधुकर 4 धावांचं योगदान देऊन बाद झालेलं आहे. तर बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतायत निलेश. धाव फलकावरती 11. टार्गेट आहे 47चं. शुभम आमचे ऑपरेटर आता दुबईवरनं आलेत. अनेक मोठे इव्हेंट शुभम आमचा कव्हर करत असतो. डिस्क जॉकी हा कोर्स त्यांनी केलाय. 3 वर्षे लाग बघा थोडासा टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे कॉमेडी निरंतरपणे तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. अधूनमधून आम्ही स्कोर सांगू. थोडासा इश्यू आहे टेक्निकल इश्यू. तो लवकरच आमचे टेक्निशियन सॉल्व करतील. 19 धावा झाल्या. टार्गेट आहे 47चा. म्हणजे अजूनही आपण बघितलं 28 धावांची इथून गरज. चला वेळ जास्त घेऊ नका. उंबरठे टीम कल्याण शहरातील हा संघ आपण बघतायत. उंबरठे म्हटलं की अत्यंत सुंदर क्रीडांगण उंबरठेचं जे नेहमी सगळ्यांना आकर्षित करतं. आणि याच गावचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तितके चांगले स्कोरर दिनेश जाधव देखील या टीममध्ये इन ॲक्शनमध्ये जे 40+ क्रिकेट संघटनेमध्ये ऑफिशियल स्कोरर म्हणून काम करतात. दिनेश असतील, कल्पेश, भावेश, त्याचबरोबर अशोक पाटील.
तर दातेवली संघाच्या संघनायकाने येऊन थांबायचंय. टेक्निकल इश्यू आमच्या शुभम पवार यांनी सॉल्व्ह केलाय आणि खूप मोठे इंजिनियर आहेत बघा, भरपूर वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि मल्टी टॅलेंटेड आहेत. सगळीकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही त्यांचं योगदान असतं. वळूया आपण मॅचकडे. 20 धावा झाल्यात, 27ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर राजू भोईर तयार. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण बघतायत सतीश पाटील. नॉन स्ट्राईकला आपण बघतोय त्या ठिकाणी शशांक. हो, उंच गेलाय, गॅप मोठी आहे, फिल्डर नाहीये डीप मध्ये. चेंडू सीमारेषेबाहेर येतो चौकार. तर 1 टप्प्यात 1 टप्प्या त्यांना 250 रुपये पाहिजेत. आयवा कॅचचं जे बक्षीस कॅन्सल झालंय, त्यामुळे आता कोणीही कॅच पकडू नका. पकडली तर बक्षीसची अपेक्षा करू नका. 1 टप्प्यात पकडा, 2 टप्प्यात पकडली तर 125 वगैरे असं काही कॅल्क्युलेशन लावू नका. आणि साहेब आमचे रवाना झाले तिथून. लेग स्टंपवरती पिचिंग. तर धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती वाईटच्या साह्याने या ठिकाणी येते ती म्हणजे 1 धाव. धावसंख्या 25 झाले. ऑन साइडला मोठी गॅप जाईल, चेंडू सीमा पार येईल चौकार. मामा गोरपेकर यांचं आगमन झालंय. सेटिंग काय आहे भाई, सगळेजण नका अपलोडर बनू प्लीज. बघा, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आता दुसरा तयार केलाय. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 30. ओहो, लेग स्टंप वरती भाई इको कमी करतो. कुठली बटन दाबले आता लक्षात आहे का तुझ्या? भरपूर. हॅलो चेक. हॅलो कधी बघतो आपण 31. फुल टॉस उडवलाय, पाठवलाय सीमा रेषेच्या पार. बघूया काय इशारा येतोय, सांगा काही प्रेक्षक. कोणी सांगत नाही बघा. काय सिक्सर. बराच वेळ लागला, विचार करत होते. कॅप्टन येऊन थांबा. 37 धावा झालेल्या आहेत आणि आता केवळ 10 धावांची गरज. सामना 1 साइड आपण बघतायत. तर 10 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर आपण बघतो त्या ठिकाणी तयार प्रदीप भंडारी. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू प्रदीप भंडारी त्या ठिकाणी तयार. पण इक्वेशन आपण बघितलं तर चेंडू शिल्लक असेल 18 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. हा चेंडू उसळणार आपण बघताय. किसन काका गोरपेकर यांचं आगमन झालंय. मगाशीच उल्लेख केला, त्यांना ओळखत कोण नाही. त्यांची ख्याती संपूर्ण जगभरामध्ये. ऑस्ट्रेलियन देखील त्यांना सलाम करतात. कुठे असू दे मॅचेस, नेहमी त्यांची उपस्थिती असते. त्यांच्या गावात ही स्पर्धा सुरू झाली आहे. हा चेंडू हवेत जज करताय, झेल टिपलाय, फलंदाज बाद.
एकदम बेकार आवाज येतो. न्यू बॅटर मैदानावरती गिरीश येत आहेत. आणि बघा आवाज पूर्णपणे बदललाय. आमचा आवाज आमचाच आहे की माहिती नाही, आम्हाला वाटत नाही. तर धावपलकावरती 37 गरज आहे. प्रदीप यांनी 2 चेंडू सुंदर हाताळलेले आहेत. 1 डॉट 1 विकेट प्राप्त केले. मैदानावरती गिरीश पाटील येत आहेत. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी प्रदीप ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव आणि सुंदर थ्रो येत आहेत. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी बघतो आपण. धावा 38. हो, हलक्या हाताने फ्रंट फुटवरती येऊन ड्राईव्ह करतायत. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. तोपर्यंत 1 धाव शशांक पूर्ण करतोय. स्ट्राईक वरती गिरीशला आणले. धावसंख्या धावपलकावरती 39 धावा झालेले आहेत. 8 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये थोडीशी मॅच आपण बघतो थोडंसं संत झाले, कारण केवळ 2 धावा आल्यात 4 चेंडूत. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला. फ्रंट फुट येऊन ड्राईव्ह करतायत. दिनेश आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. धावपलकावरती 39. 7ची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय प्रदीप. ओहो, झेल होता. ड्रॉप झालाय. पकडता नाही आला. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. 2 धावा इथून मिळत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय सफल. आणि या 3 धावे धावसंख्या धावपलकावरती 43. केवळ 4 धावांची गरज विजयासाठी. तर 3 षटकं संपल्यात. 12 चेंडूमध्ये आता 4 धावांची गरज. ही मॅच 3 ओव्हरमध्ये संपेल असं वाटलं होतं, पण प्रदीप यांची बॉलिंग जबरदस्त राहिली. केवळ 6 धावा दिल्या. तिथेही कॅच पकडला असतं तर त्या 3 धावाही वाचल्या असत्या. दातिवलीचे कॅप्टन येऊन थांबा. दातिवली 40+ संघनायकाने या. तर बॉलिंग मार्कवर तयार कृष्णा भंडारी केबी. 12 बॉल विजयासाठी 4ची गरज आहे. तर 12 बॉल विजयासाठी 4ची गरज. चला स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. तर कृष्णा तयार. कृष्णा भंडारी. हो, बॉल बॅक ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आपण बघतायत शशांकचा. ओहो, फिल्डिंग शॉट मिड विकेटला अगदी जवळ होते. सिलिम मिड ऑनला आपण म्हणू शकतो. आणि बघा 2 धावा इथून पूर्ण करतायत. धावसंख्या धावपलकावरती 45. केवळ 2 धावांची गरज. विजयासाठी 2 धावा हव्यात 10 चेंडूमध्ये. ड्राईव्ह केलाय. सिंगल या ठिकाणी कंप्लीट. अशा प्रकारे धावांची बरोबरी झालेली आहे.
एका धावेची गरज आहे उंबरडे संघ त्या ठिकाणी. काही ठिकाणी आपण बघितलं काही चेंडूवरती फिल्डिंग खूप सुंदर झाली, काही ठिकाणी आपण बघितलं खराब क्षेत्ररक्षण देखील झालंय. आता केवळ एका धावेची गरज आहे विजयासाठी. आणि मिडानला चेंडूला थांबवले. भरपूर वेळ संघर्ष करावा लागला, असं वाटलं होतं ही मॅच संपेल, पण उंबरडेचं कौतुक करावं की त्यांच्या बॅटिंगमध्ये कुठेतरी आपण दोष शोधावा हा प्रश्न आहे. मागच्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आले. हा चेंडू वाईट, सामना जिंकलेला आहे तो म्हणजे पाटील इलेव्हन संदर्भ संघाने त्यांचं अभिनंदन. तर दातुरीचे कॅप्टन आणि संदर्भचे कॅप्टन टॉससाठी लगेचच या, टॉस आपण करून घेऊ. या सामन्याचा सामनावीर